नमस्कार, मी संकेत कानपळे, सनेज डिस्ट्रीब्युटर. मी चौदरवाडीत आलेलो आहे. तर काकांना सनेजचे प्रोडक्ट रेफर केले होते. तर आपण काकांना विचारूया की त्यांना त्याचा कसा रिझल्ट आलेला आहे. काका, नाव काय तुमचं? सुभाष चौधरी. तुम्हाला आमचे प्रोडक्ट वापरल्यापासून काय रिझल्ट आले? औषधं तुम्ही मला दिल्याच्या नंतर आहे ना, माझं पूर्णपणे अख्खं शरीर दुखत होतं. तर ही औषधं आहे ना, मला जावाने दिल्याच्या नंतर माझं हे अख्खं पूर्णपणे शरीर दुखायचं थांबल्याच्या नंतर ह्या गोळ्या आहे ना, जेवल्याच्या नंतर संध्याकाळ सकाळ, आणि हे औषध आहे ना सकाळच्या पारी आमच्यापोटी मी घेतो. आणि हे आपलं संध्याकाळची झोपाय टायमाला आहे ना, ही थोडी मालिश करायची आणि गरम याने थोडं शेकवायचं. त्याच्यानंतर मला आहे ना चांगलं वाटतं. अहो तुम्हाला सांगतो, गुडघे ना माझी कंप्लेंट हेच. आता ही वडगावची यात्रा काढली, या यात्रेला मी आमच्या मामाची गावची यात्रा होती. 4 वाजता मी वडगावून येताना तुम्हाला म्हणतोय ना, मी मामाच्या तिथं जेवलो समजा. तिथून आहे ना ह्या खिंडीतून इथपर्यंत 10 वेळा बसलो. म्हणजे 1 वर्षापासून त्रास होतो तुम्हाला? 1 वर्ष कंप्लीट झालं. कंप्लीट 1 वर्ष त्रास होता. आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळं तुमचा आजार आता तिच्यानंतर आहे ना, यांनी मला हे म्हणले बाबा असं औषध आहे. त्याच्यानंतर मी पहिली औषधं घेतली, पण ती मला काय त्रास व्हायचा. त्याच्यामुळे मी डॉक्टर केली, समजा झालं. गोळ्या मी मेडिकलच्या घ्यायचा. मी तुम्हाला पवार जामदार समजा गेलो. मला 2 दिवस आराम वाटायचा. म्हणजे दवाखाने पहिले करून जायचे, 2-3 दिवस आराम वाटायचा, नंतर परत दुखायचं. त्याच्यानंतर मग हे म्हणले बाबा असे औषध आहे. म्हणलं मग तुम्ही घ्याल का? म्हणलं घेऊ. तर मग त्याच्यावर ना हे त्यांनी मला औषध दाखवल्याच्या नंतर हे आणि हे औषध आणि हे त्यांच्यावर ही 1 बॉटल नव्हती. त्याच्यानंतर त्यांनी मला घरपोच केली 10 दिवसांनी. त्याच्यानंतर मी औषधं ही चालू केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतोय नाही, माझं जे शरीर अख्खं दुखत होतं, या औषधाने मला, या गोळ्याने औषधाने अख्खा माझा आत्ताही मी आणलं पण मोकळी असं. पण फक्त आता जागा राहिली, फक्त एवढी दुखायची. हे म्हणजे हळूहळू तेवढा पण फरक क्लिअर होऊन जाईल. धन्यवाद काका. मी आहे ना, माझ्या हातात कमीत कमी मूळची टाकी आहे ना, ती 50 लिटरच्या दुयात 2 बादल्या घेऊन होतो. नाही तर मला पहिलं चालता 15 एवढं दुखत तुम्हाला. मला इथून तर तिथपर्यंत जर जायचं म्हणलं ना, पाय जर चमकला तर मला जागेवर बसायचं. गुडघ्याच्या वर ना ही अशी सूज निघाली. काय सुजले होते का पाय हा, गुडघ्याच्या वर? हे काय पण मग ती सूज कमी झाली का? सूजच नाही राहिली आता. मी पहिल्यासारखं क्लिअर वाटते मला. आधी एंटनी फार जाम सूज, हात सूज नव्हता लावून देत. एवढं दुखत होतं वरून इथंही जास्त. मग हे असं लय खतरनाक लेवलला रिझल्ट आलाय तुम्हाला. चालते. पण आता आहे ना, एंटनी काहीच नाही, काही नाही होत. वजन आहे ना तुम्हाला, माझं आहे ना, तुम्ही हे औषधं दिल्याच्या नंतर वजन माझं पहिलं होतं ना बाबा 61 किलो. दुखत नव्हतं त्याच्या आधी. आणि तुम्हाला सांगतो, हे दुखायला लागल्यानंतर वजन वाढलं का काय झालं, पाय जास्त दुखायला लागलं. वजन माझं झालं 72 किलो. आणि तुम्हाला आता वजन आहे ना माझं आहे ना परत पहिल्या लेवलला आलं. आणि दुखायचं बी आहे ना, मला थोडं मी चांगलं वाटतं चालायला. शरीर माझं मला जड वाटत होतं बरं, वजनामुळं काय माहिती. समजे लोक मला म्हणायचे तुला डेअर सुटली, आमकं झालं. पण मला हे औषध दिल्या म्हणून मला हे पोट बीट अख्खं सपाट झाल्यासारखं वाटतं. डेअर पूर्ण माझं मलाच वाटतंय पण. आणि अंग असं दिलं वाटत. बघा सर, एवढ्या खतरनाक लेवलला रिझल्ट येत आहेत. आपण लवकरात लवकर प्रोडक्ट घ्यावे.